आई तुझी माणसं काम करतील ना ग नक्की? हो ग, करतील. तू त्याबद्दल निश्चिंत राहा. आणि हे काम त्यांच्यासाठी काही इतकं अवघड नाहीये. आणि गौरीचा जो काही ऍक्सिडेंट घडवला त्यांनीच तर केला होता. झाला का तुझा शेंड्या लावून? जर तुझा एवढाच विश्वास आहे ना तर त्यांचं काम झालं असेल तर त्यांनी कॉल केला असता. कॉल का नाही आला अजून? काही बोलू नको. हे बघ, त्याचं नाव घेतलं आणि तो हजर. ऐक, हा बोल रे, काम झालं ना फत्ते? हे बघ, मी तुझे पैसे आहे ना तुला उद्या सकाळी पाठवेन. अहो मॅडम, तुम्ही सांगितलं होतं त्या बाईला हॉस्पिटलमध्ये मारायला. हा मग तिला मारायला ती जागेवर तर असली पाहिजे, कारण ती हॉस्पिटलमधून पळून गेली आहे. काय? अरे अशी कशी पळून जाईल? शुद्धीत आहेस का तू? अरे ती बाई ICU मध्ये होती. धड तिला चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं. तेवढी पण तिच्यात शक्ती नव्हती आणि ती पळून कशी काय जाईल? बरं ठीक आहे, ती पळून जात होती. मग तुम्ही काय करत होता? बघत राहिलात फक्त? मॅडम, आम्ही तिला शोधलो होतो वॉर्डमध्ये, पण ती नव्हती. मग आम्ही काय करणार? काय करणार म्हणजे काय? मला काही ऐकायचं नाही. काही करा, त्या बाईला शोधून काढा. कुठेही जा, चारी दिशांना धावा पळा, आकाश पाताळ एक करा, पण मला ती बाई हवी आहे म्हणजे हवी. आणि आणखीन दुसरी गोष्ट, ती माझ्या घराच्या आसपास जरी कुठे दिसली ना तरी त्यांनी गोळ्या घाला आणि संपून टाका विषय. कळलं? पुन्हा मला तो बाईचा विषय नकोय. संपून टाका बस. चल रे. झालं? शेवटी जे व्हायचं तेच झालं ना? तुला खूप विश्वास होता तुझ्या माणसांवर. काय झालं? संपला विश्वास? काय? तू उगाचच मला टोमणे वगैरे नको मारू. मग काय करू? मग काय, ही माझी माणसं तिथे पोहोचायच्या आतच ती पळून गेली. त्याला ती काय करणार? गौरी खूप हुशारच निघाली ग. मला असं वाटतं तिला चाहूल लागली असणार की आपण तिला ठार मारू, हे तिला कळलं असणार म्हणून. पण आता काही झालं तरी तिला सोडायचं नाही एवढं पक्क आहे. राणी आजी, ती जर आपल्या घरात आली तर? पूर्ण आजींची एक कॉन्फरन्स होती. त्या कॉन्फरन्स नंतर त्यांना कॉल आला त्यांच्या नातीचा. त्यांची नात आणि तिची आई म्हणजे राजन काकांची फर्स्ट वाईफ घरी येणार होते त्यांच्या. बट अनफॉर्च्युनेटली वाटेत त्यांचा कार ऍक्सिडेंट झाला. गॉड. त्यांची नात नाही वाचू शकली, पण त्यांची पहिली बायको वाचली फॉर्च्युनेटली. सिरियस आहेत ते आता. ICU मध्ये ठेवलंय त्यांना. मी ताईंना कॉल करते. आई आत्ता नको करू कॉल. उद्या अंत्यदर्शनाला जायचंय, तेव्हा भेट होईल. आत्ता टेन्शनमध्ये असतील ते खूप. ऋषी, पण अशाच वेळेस त्यांना आपली गरज असेल ना? नाही नयनतारा, हे बघ, ज्या नातीची 18 वर्ष वाट बघितली ती नात आता या जगामध्ये नाही, हे पचवणं त्यांना खूप जड जात असेल. सो अशा सिच्युएशन्समध्ये समोरच्याच्या धीरापेक्षा माणसाला स्वतःच्या आत्मशांतीची जास्त गरज असते. आणि आपण स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे सावरू शकतो. खरं आहे की नाही? हो. आपण अंत्यदर्शनालाच जाऊया. आई नको ना रडूस प्लीज. नाही ग, सहन नाही होत. नाही माझी बहिणी कसं सहन करते बाई, मला नाही कळत. आता ईश्वराच्या मनात हेच होतं, आपण काय करणार? सोड ना गाई. मी पण तुम्हा दोघींना काय समजवते? हे सगळं मलाच पचवताना खूप जड होतंय. तुम्हा दोघींना किती त्रास होत असेल याची कल्पना आहे मला. अगं, गौरी माझी सवत होती, पण राजनची बायको होती ना ती. राजनची काय अवस्था झाली असेल, तो किती सहन करतोय त्यालाच माहिती. मला तर आता हेच टेन्शन आलंय की त्याला या सगळ्या परिस्थितीतून कसं बाहेर काढू. आई, अगं ती मुलगी सावत्र होती, पण माझी मुलगीच होती ना ती. आई,
वहिनी, आता असं रडत बसून राहणं याचा काही उपयोग आहे का? नाही ना. जी परिस्थिती समोर आलेली आहे तिला आपण स्वीकार करायचा. आणि मी काय म्हणते, आता तू फक्त एक काम कर. तू तुझ्या प्रॉपर्टीचे जे काही कागदपत्र करायचे होते, जे अनिकाच्या नावे तू सगळी गोष्ट करणार होतीस, ते एकदा ते करून टाक आणि मोकळी हो. नाही म्हणजे उगीचच तू दिलेला शब्द पाळटायला नको म्हणून आपलं म्हटलं मी. मी का आणि कशाला शब्द पाळटेन कामिनी? प्रेस समोर सुद्धा मी ते कबूल केलंय ना. पण ही वेळ आहे का या सगळ्या गोष्टी बोलायची? माणुसकी नावाची गोष्ट जरा सुद्धा नाहीये का तुझ्यापाशी? काय बोलतेस तू वहिनी? अगं माणुसकी आहे म्हणून आत्तापर्यंत थांबले. जर का माझ्याकडे माणुसकी नसती ना, तर ज्या घटकेला ऍक्सिडेंट झाला त्याच घटकेला तुझ्याकडे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन तिकडेच तुझ्या सह्या घेतल्या असत्या. कामिनी, देवाला तरी घाबर थोडी. आयुष्यभर तू देवाला घाबरलीस, काय झालं? ज्या नातीची 18 वर्ष वाट बघत होतीस ती मिळाली तुला, आणि समोर आली ती पण मेलेल्या अवस्थेत.